भारतामध्ये पैसे पाठविण्याची प्रक्रिया ही रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत चालते आणि या प्रक्रिया ह्या विविध प्रकारच्या अस्तित्वात आहेत. यापैकी आपण 3 प्रकारच्या महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत. NEFT, RTGS आणि IMPS या 3 महत्त्वाच्या प्रक्रियेची आपण सखोल माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी वैशाली ढगे, CFL करमाळा, फायनान्शियल लिटरेचर, ब्लॉग बार्शी. NEFT, RTGS आणि IMPS या तिन्ही प्रक्रिया या पैसे पाठविण्याच्या प्रक्रिया आहेत. यापैकी NEFT म्हणजे काय? तर NEFT चा लॉंग फॉर्म आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. RTGS म्हणजे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. IMPS म्हणजे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. ज्याप्रमाणे UPI काम करतं अगदी त्याचप्रमाणे NEFT द्वारे आपण या बँकेतून त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे एखाद्याचं जर खातं सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल आणि दुसऱ्या व्यक्तीचं खातं मुंबई, पुणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी असेल, अशा ठिकाणी जर पैसे पाठवायचे असतील तर आपण NEFT चा वापर करू शकतो. यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेमध्ये जायची आवश्यकता नाही. जर तुम्ही मोबाईल वापरत असाल किंवा लॅपटॉपचा वापर करत असाल आणि तुमच्याकडे जर इंटरनेट अवेलेबल असेल तर तुम्ही सहजरित्या या बँकेतून त्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. यासाठी आपल्याकडं त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड असणं आवश्यक आहे. याच्याद्वारे आपण पैसे हे सहजरित्या पाठवू शकतो. याच्यासाठी वर्किंग डे मध्येच आपण हे पैसे पाठवायचे आहेत. हे पैसे पाठवत असताना जे लहान बचत धारक आहेत त्या सगळ्या व्यक्ती याच्यामध्ये पैसे पाठवू शकतात. तर त्या कमीत कमी 10,000 पासून ते जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत पैशाची देवाणघेवाण करू शकतात. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की हे पैसे किती वेळात पुढच्या बँकेला किंवा पुढच्या व्यक्तीला मिळणार? तर कमीत कमी 15 मिनिटापासून ते 2 तासाच्या आतमध्ये हे पैसे ट्रान्सफर होतात. आपण कार्यालयीन वेळेमध्ये ह्या पैसे पाठवत असल्याने जर समजा एखाद्या बँकेची वेळ ही 10 वाजता आहे आणि आपण जर 9:30 वाजता हे पैसे पाठवत असू तर याच्यामध्ये आपल्या खात्यावरून हे पैसे डेबिट होणार आहेत 9:30 वाजता. परंतु समोरच्या व्यक्तीला ज्या वेळेस बँक उघडेल आणि 1 तासाच्या आतमध्ये जे तिथं ट्रान्झॅक्शन होतील किंवा आपण आहोत आणि आपल्यापेक्षा काही लोकांनी हे अजून जे 1 तासामध्ये जे ट्रान्झॅक्शन करणार आहेत ते क्विक लगेच 15 मिनिटाच्या आतमध्ये ते पुढच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे याच्या बॅच बनवलेल्या असतात, एका तासाच्या बॅच बनवलेल्या असतात आणि ते पैसे जे आहेत ते 1 तासामध्ये किती ट्रान्झॅक्शन होतं त्या सर्वांचे पैसे ते पुढच्या 15 मिनिटाच्या आतमध्ये एका वेळेला सगळ्यांना पाठवतात. त्यामुळे ह्याचा कालावधी 15 मिनिटापासून ते 2 तासाच्या आतमध्ये आपले पैसे हे पुढच्या व्यक्तीला पोहोचत असतात. याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की काही चार्जेस लागतात का? तर हो, याच्यासाठी काही चार्जेस लागतात. परंतु आनंदाची गोष्ट आहे अशी की याचे जे चार्जेस आहेत ते खूप कमी दरामध्ये आहेत. जसे की जर तुम्ही 10,000 पर्यंत रक्कम पाठवत असाल तर केवळ ₹2.5 फक्त याच्यामध्ये आपल्याला चार्जेस द्यावे लागणार आहेत. जर हीच अमाउंट 1 लाखापर्यंत असेल तर याच्यासाठी ₹5 चार्ज आकारला जातो. 1 ते 2 लाखापर्यंत जर तुम्ही अमाउंट पाठवत असाल तर ₹15 चार्ज आहे. 2 लाखाच्या पुढे जर तुमची रक्कम असेल तर ₹25 चार्जेस तुम्हाला लागणार आहेत. यानंतर दुसरी प्रक्रिया जी आहे ते RTGS. नावाप्रमाणे अगदी त्याच वेळेला म्हणजे लगेच तात्काळ ते पैसे पुढच्या खातेदाराला पोहोचणार आहेत. परंतु हे जे पैसे आहेत ते जे मोठे व्यावसायिक आहेत, जे मोठे उद्योजक आहेत यांच्यासाठी RTGS चा वापर केला जातो. कारण यामध्ये 2 लाखाच्या पुढचीच रक्कम त्याच्यामध्ये पाठवता येते. अगदी NEFT प्रमाणे जसं की NEFT ही लहान बचत धारकांसाठी आहे त्याप्रमाणे RTGS ही मोठ्या उद्योजकांसाठी आहे. त्याच्यामध्ये जी रक्कम पाठवणार आहोत आपण ती 2 लाखाच्या पुढेच असणार आहे आणि ती क्विक अगदी लगेच पुढच्या माणसाला पोहोचते. याच्यामध्ये सुद्धा NEFT प्रमाणे काही चार्जेस लागत आहेत. जर तुम्ही 2 लाख ते 5 लाखाच्या पुढे पैसे पाठवत असाल तर ₹30 चार्ज लागणार आहेत. 5 लाखाच्या पुढे जर तुम्ही अमाउंट पाठवत असाल तर ₹55 चार्ज याच्यामध्ये
घेतला जातो. याच्या पुढची जी प्रक्रिया आहे IMPS, याचा लॉंग फॉर्म आहे इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. यामध्ये वेळेचे बंधन नसते आणि अगदी 0 ते 2 लाखापर्यंत तुम्ही पैशाचे पाठवू शकता. म्हणजे ₹1, ₹2, अगदी ₹5 तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकता. ते 2 लाखापर्यंत याच्यामध्ये पैसे पाठवण्याची सुविधा आहे. NEFT असेल, RTGS असेल किंवा IMPS असेल. या तिन्ही मध्ये महत्वाची कॉमन गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही पैसे पाठविण्याच्या अगोदर तुम्हाला बेनिफिशियरी रजिस्ट्रेशन हे करावं लागतं आणि याच्या नंतरच तुम्ही हे ट्रान्झॅक्शन करू शकता. आणि केवळ पैसेच पाठवणं नव्हे तर तुम्ही विविध प्रकारच्या याच्यामध्ये ज्या सुविधा आहेत त्याचाही लाभ घेऊ शकता. ज्याप्रमाणे आहेत की बिल पेमेंट जे असतील त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते पण त्याच्यामध्ये भरू शकता. टेलिफोन बिल असेल किंवा गॅस बिल असेल किंवा वॉटर बिल म्हणजे पाणीपट्टी जी आहे तुमची ज्याला आपण वॉटर बिल असं म्हणतो ते सुद्धा त्याच्यामधून तुम्ही भरू शकता. याचबरोबर क्रेडिट कार्ड पेमेंट याच्यामधून करू शकता आणि जे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे विमे म्हणजे इन्शुरन्स आहेत ते सुद्धा याच्यामधून आपण भरू शकतो. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये रिक्वेस्ट सर्व्हिस सुद्धा करू शकतो. जसं की आपल्याला जर चेकबुक हवं असेल तर आपण चेकबुकसाठी सुद्धा रिक्वेस्ट ही बँकेकडे करू शकतो. ATM असेल, स्टॉप चेक रिक्वेस्ट असेल, ह्या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ह्या आपण त्याच्यामधून करू शकतो. याचबरोबर बुकिंग सर्व्हिस म्हणजे जर आपल्याला कुठे जायचं असेल, जसं की ट्रेननं असेल, फ्लाईटनं असेल, तर आपण या सगळ्यांचे तिकीट सुद्धा घर बसल्या अगदी सहजरित्या करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला एखादी मूव्ही पाहायची असेल, तर आपण घरी बसूनच त्याचं तिकीट सुद्धा आपण बुक करू शकतो. याचबरोबर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि आपल्याला तिथं जर एखादं हॉटेल ची गरज पडणार असेल, तर आपण हॉटेल बुकिंग सुद्धा याच्यामधून करू शकतो. आणि याचबरोबर बऱ्याचशा अशा बुकिंग्स आहेत ज्याकरता आपण याचा वापर करू शकतो. याचबरोबर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस याच्यामध्ये असं की फिक्स डिपॉझिट जर आपल्याला कुठल्या बँकेमध्ये करायचं असेल तर आपण ते पण करू शकतो. क्रेडिट, डेबिट मॅनेजमेंट, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असेल किंवा लोन सर्व्हिस असेल, डिमॅट अकाउंट बद्दल असेल किंवा ऍक्टिव्हेशन कार्ड असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचे याच्यामधून आपण सेवाही घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण NEFT, RTGS आणि IMPS या सर्वांविषयी माहिती घेतलेली आहे. यासोबत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आणखीन एखाद्या महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहात. नमस्कार.